नीट पेपर फुटीचं जाळं महाराष्ट्राच्या विविध शहरात वाळवीसारखं पसरलंय. लातूर आणि पुण्यातून या प्रकरणात शिवराज मोटेगावकर, पी व्ही कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे अशा मुख्य सूत्रधारांना सीबीआयनं ताब्यात घेतलंय. त्यांची सीबीआय कडून कसून चौकशी केली जाते. पण आता याच प्रकरणात ज्यांनी ज्यांनी फुटलेल्या पेपरचा वापर करून नीटची परीक्षा दिल्याचा संशय आहे, ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुद्धा आता सीबीआयच्या रडारवर आलेत. पुण्यात सीबीआयच्या पथकाकडून ही चौकशी सुरू आहे. गेले 3 दिवस या पथकाकडून मोटेगावकर, पी व्ही कुलकर्णी यांच्या संपर्कात असलेल्या पालकांची कसून चौकशी केली जाते. तर गुरुवारी डॉक्टर मनोज शिरुरे या पहिल्या पालकाला सीबीआयनं चौकशीनंतर अटक सुद्धा केली आहे. यात आता नांदेडमधल्या एका कुटुंबाची आणि त्यांच्या मुलींचीही सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यामुळे नीटचा पेपर फोडणाऱ्यांसोबतच फुटलेला पेपर घेणारे विद्यार्थी आणि पालक सुद्धा आता गजाआड जाण्याची शक्यता आहे. मनोज शिरुरेला अटक का झाली, सीबीआय कडून पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी कशी सुरू आहे, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी सीबीआय कडून पालक आणि विद्यार्थ्यांची चौकशी कशी केली जाते ते बघूयात. सीबीआयच्या पुण्यातल्या मुख्यालयात सीबीआयचं एक विशेष पथक गेले 3 ते 4 दिवस तळ ठोकून बसलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअप चॅट्सवरून ज्या विद्यार्थी आणि पालकांची नावं समोर आली आहेत, त्यांना या पथकाकडून समज बजावण्यात आलाय. त्यांना पुण्यात चौकशीसाठी हजेरी लावण्याचे आदेश सीबीआय कडून देण्यात आले. त्यांना मोबाईल, लॅपटॉप आणि बँकेची कागदपत्र सुद्धा घेऊन यायला सांगण्यात आलंय. त्यामुळे रोज संबंधित संशयित विद्यार्थी आणि पालक हे पुण्यातल्या सीबीआय मुख्यालयात येत आहेत. फुटलेला पेपर घेण्यासाठी किती रुपयांचं डील झालं, प्रत्यक्ष किती पैशांची देवाणघेवाण झाली, हा व्यवहार कसा आणि कोणामार्फत झाला, याबाबत पालकांची कसून चौकशी केली जाते. यामध्ये विशेषतः मोटेगावकरच्या संपर्कात असलेल्या पालकांची चौकशी होते. बुधवारी सीबीआय कडून पुणे, लातूरसह इतर ठिकाणी संशयित पालकांच्या घरांवर धाडी टाकल्या. या चौकशीसाठी सीबीआयच्या अतिरिक्त 3 टीम सुद्धा दिल्लीवरून पुण्यात दाखल होण्याची माहिती देण्यात येते. फक्त पुणेच नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन या पथकांकडून संशयित विद्यार्थी आणि पालकांची चौकशी होणार आहे. त्यामुळे या चौकशी सत्राला आणखीनच वेग येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सीबीआय कडून गुरुवारी डॉक्टर मनोज शिरुरे याला अटक करण्यात आली. नीट प्रकरणात आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या पालकांची झालेली ही पहिलीच अटक आहे. मनोज शिरुरे हा लातूरमध्ये बालरोग तज्ज्ञ आहे. लातूरमधील जुना औसा रोडवरच्या सिद्धिविनायक बाल रुग्णालयाचा तो संचालक आहे. पेपर फुटीत शिवराज मोटेगावकरचं कनेक्शन समोर आल्यानंतर रविवारपासून सीबीआयची 2 पथकं लातूरमध्ये तैनात आहेत. तिथे मोटेगावकरच्या संपर्कातील संशयितांची चौकशी करण्यात येते. यातूनच सीबीआयचं पथक बुधवारी संध्याकाळी शिरुरेच्या रुग्णालयात पोहोचलं. नीटचा फुटलेला पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शिरुरेच्या रुग्णालयात 4.5 तास तपास केला. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्र, मोबाईल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात शिरुरेचे शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याशी संबंध असल्याचं उघड झालंय. त्यानंतर बुधवारी रात्री शिरुरेला चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं. या चौकशीत मनोज शिरुरेनं आपल्या मुलासाठी नीटचा फुटलेला पेपर विकत घेतल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. त्यानंतर शिरुरेला सीबीआयनं अटक केली. सीबीआय कडून आता शिरुरेचा मोबाईल जप्त करण्यात आला असून तो मोटेगावकरशी कधीपासून संपर्कात होता, त्याने आणखी कोणाला नीटचे पेपर विकले का, याचा तपास आता सीबीआय करत आहे. तसंच मोटेगावकर सोबत झालेले आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी शिरुरेच्या बँक अकाउंटचा सुद्धा तपास केला जाणार आहे. शिरुरे नंतर आता या प्रकरणात आणखी काही पालक सुद्धा अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नीटचा फुटलेला पेपर विकत घेतल्याप्रकरणी नांदेडचं कदम कुटुंब सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या रडारवर आहे. नांदेडच्या विद्युतनगर भागातील आशा रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अश्विनी भाऊराव कदम यांच्या घरी शनिवारी सीबीआयचं पथक पोहोचलं. या कुटुंबातील सदस्य आणि 7 ते 8 मुलींची वेगवेगळ्या खोलीत बसवून तब्बल 8 तास चौकशी करण्यात आली. यावेळी सीबीआयनं महत्त्वपूर्ण कागदपत्रांची बारकाईनं तपासणी केली. कदम कुटुंबातील एका मुलीनं यंदाची नीट परीक्षा दिली होती. ही मुलगी अभ्यासात सामान्य आहे. तिला नांदेडमध्ये झालेल्या नीटच्या सराव परीक्षांमध्ये फक्त 100 ते 120 गुण मिळाले होते. पण जेव्हा परीक्षेच्या 15 ते 20 दिवस आधी ही मुलगी नीटची तयारी करण्यासाठी पुण्यात पोहोचली, तेव्हा मॉक टेस्टमध्ये थेट 560 गुण तिला मिळाल्याचं समोर आलं. सराव परीक्षेत थेट 400 गुणांची वाढ झाल्यामुळं सीबीआयला कदम कुटुंबियांवर संशय आला. यामध्ये संबंधित गेस पेपर, कोचिंग नेटवर्क आणि कथित सेटिंगचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. आपल्या मुलीला नीट परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी कदम कुटुंबियांनी नीटचा पेपर 5 लाख रुपयात विकत घेतल्याचा संशय सीबीआयला आहे. या कदम कुटुंबियांची मंगळवारी सुद्धा पुण्यात चौकशी करण्यात आली.
काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार पी.व्ही. कुलकर्णीशी संबंधित काही शैक्षणिक मध्यस्थ नांदेडमध्ये सक्रिय आहेत. याच मध्यस्थाच्या माध्यमातून कदम कुटुंबियांना नीटचा पेपर नागपूरमधल्या एका एजंटकडून मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर नीट पेपर फुटी प्रकरण उजेडात आल्यानंतर कदम यांना नागपूरमधून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने पेपर संदर्भातील सगळे कागदपत्र तातडीने जाळून टाका असं कदम यांना सांगितल्याची माहिती देण्यात येते. कदम यांच्या घरातून सीबीआयच्या पथकानं काही महत्त्वाची कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त केल्याची माहिती देण्यात येते. तसंच त्यांच्या कॉल रेकॉर्डची सुद्धा चौकशी करण्यात येते. बीडमधल्या एका कोचिंग क्लासेसच्या चौकशीनंतर सीबीआयचं पथक अंबाजोगाईत दाखल झालं. सीबीआय कडून अंबाजोगाईतल्या 2 विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली. तपासासाठी त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आलेत. या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि डिजिटल व्यवहारांची तपासणी करून पेपर फुटी प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह सीबीआय ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली आहे. तर विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर इथं सुद्धा 3 विद्यार्थ्यांच्या घराची सीबीआयनं झाडाझडती घेतली आहे. या सगळ्या कारवाई दरम्यान सीबीआयनं अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकरच्या मुलाची सुद्धा मंगळवारी चौकशी केली. मोटेगावकरचा मुलगा यंदाच्या वर्षी 12वी उत्तीर्ण झाला होता आणि त्याने नीटची परीक्षा दिली होती. त्यामुळे नीटचा पेपर फोडून मोटेगावकरला आपल्या मुलाचाही फायदा करून घ्यायचा होता असा संशय आहे. मोटेगावकरला लातूरात मोठं मेडिकल कॉलेज सुरू करायचं होतं. पण मेडिकल कॉलेज टाकायचं असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रिय आणि अनुभवी असणं गरजेचं होतं. त्यामुळं आपला मुलगा जर MBBS डॉक्टर झाला तर आपण त्याच्या नावानं मोठं हॉस्पिटल टाकू हा मोटेगावकरचा डाव होता. त्यामुळंच त्यानं आपला मुलगा चांगल्या गुणांनी नीट क्लिअर व्हावा म्हणून त्याला नीटचे प्रश्न वाटल्याचं सांगितलं जात आहे. मोटेगावकरनं लातूर औसा रस्त्यावर असलेल्या खोपेगाव इथं 5 एकर जमिनीत शैक्षणिक संस्था उभारण्याचं काम सुद्धा हाती घेतलं होतं. त्यासाठी 6 ते 7 मळ्यांच्या 2 इमारती सुद्धा मोटेगावकरनं उभ्या केल्या होत्या. एका इमारतीत मोटेगावकरला 1ली ते 12वी पर्यंत शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू करायचं होतं. तर दुसऱ्या इमारतीत 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुरू करण्याची त्याची योजना होती. कोचिंग क्लासेस, हॉस्टेल, शाळा, कॉलेज असं सगळं काही एकाच छताखाली आणण्याचा मोटेगावकरचा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्य म्हणजे खोपेगाव ग्रामपंचायतीकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोटेगावकरनं हे बांधकाम उभारलं होतं. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून इथलं बांधकाम हे ठप्प झालंय. आरसीसी क्लासेसमधून कोट्यवधींची माया जमवल्यामुळेच मोटेगावकरला हे सगळं शक्य झाल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसच्या कर्मचाऱ्यांचीही पुण्यात चौकशी केली जाते. या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय असल्यानं सीबीआय आणि ईडीनं संयुक्तपणे आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या उद्देशानं सीबीआयचे अधिकारी गेल्या 2 दिवसांपासून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून माहिती घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर राज्यात कुठे आणि किती स्थावर मालमत्ता आहे याची अधिकृत माहिती सीबीआय कडून गोळा केली जाते. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित मालमत्ता सील करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मिळते. त्यामुळे नीट प्रकरणातील आरोपींची मोठी आर्थिक कोंडी करण्यासाठी सीबीआयनं तयारी केली आहे. एकंदरीतच नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर फोडणारे मास्टरमाइंड गळाला लागल्यानंतर आता सीबीआयनं हे पेपर विकत घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांकडे आपला मोर्चा वळवलाय. यात मनोज शिरुरे या पहिल्या पालकाला अटक झाली असली तरी यात आगामी काळात अनेक विद्यार्थी आणि पालक अडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नीट प्रकरणात सीबीआयच्या या संपूर्ण तपासाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.